मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। सकाळचा व्लॉग आहे माझा। झाली आंघोळ बिंघोळ झाली, नाश्ता पाणी झाला। आता सकाळचे किती वाजले? आता सकाळचे 7:30 वाजले। 7:30 वाजले मग सगळ्या रेडी झालो। माझ्या कामाची ड्युटी 10 वाजता आहे, पण व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशल लवकर उठतो। परत आपलं काय काय बोलायचं ते आठवतो सगळं, ते सगळं रिव्हिजन करायचं। थोडं राहिलं लक्षात तर राहिलं तर सोडून द्यायचं। हे व्लॉग बनवायला सगळ्यात अवघड आहे। आपण काय आपलं हे जे दुकानदार आहे ते व्लॉग बनवू शकतात मोठे मोठे। आपण काय घरात बसून जेवढं बोलता येईल तेवढं बोलू शकतो। परत एक सांगायची गोष्ट म्हणजे आजकालच्या युगात माणसाला काय दुसऱ्या माणसाचे काही घेणं देणं नाही। म्हणजे तो समजा काय बोलला किंवा काय, त्याला काय मतलब नाही त्या माणसाला। काय तू काय असं म्हणजे ते काही घेणं देणं नाही। लोक कशी म्हणजे बोलायला किंवा कमेंट करायला हुशार असतात। म्हणजे कशी काय बाबा हा माणूस काय बोलतो, याला कसा पकडायचं, याला कसं बोलायचं, हे ह्या काळात हे जास्त फेमस झाले। इंस्टाग्राम बोला, फेसबुक बोला, यूट्यूब बोला, आपण काय बनवलं की लोक कमेंट करतात किंवा काय नंतर किंवा दुसरी काय चर्चा करतात। आपल्या काय घेणं देणं नाही। कोणी चर्चा केलं तर काय करू किंवा कोणी टिंगल उडू किंवा काय, ते काय घेणं देणं नसतं आपल्याला। काय आपण आपलं काम करतोय। आणि व्हिडिओ बनवणे म्हणजे एवढं पण सोपं नाही की बाबा घेतला आणि बोलत बसायला पण ताकद लागते। असं आहे। ती ट्रोलिंग होती पाठीपुढं, ती वेगळी गोष्ट। याच्यावर होतं ट्रोलिंग होऊ शकते। माणूस काय स्वतःमध्ये काय धमक नाही बोलायची बिलायची, तो ट्रोलिंग चालू असते बस। हा असा तो तसा असे। जगाला कोणाशी काही घेणं देणं नसतं, त्यामुळे आपण पण जगाशी काही घेणं देणं ठेवायचं नसतं। माणूस असा प्राणी ना, तो कधीच सुखी राहू शकत नाही। तुम्ही त्याला फार जीव ओतला तरी म्हणणार नाही अवयनी काहीतरी कमी दिले आपल्याला असे। त्यामुळे स्वतःसाठी जगणं लय महत्त्वाचं। स्वतःसाठी बाबा स्वतः खुश राहणं लय महत्त्वाचं। म्हणजे स्वतः, बाकी तर दुनियादारी सोडून द्या, दारातले सगळे सोडून द्या। जोपर्यंत माणूस स्वतः खुश आहे ना, तोपर्यंत हे जग तो चांगलं राहू शकतो। एकदा तो मनातलं तुटला किंवा मनाविरुद्ध वागायला लागला किंवा हे लोकांना ते आवडत नाही असे। त्यामुळे स्वतः आनंदी राहणं लय महत्त्वाचं। स्वतः मी तर बाबा अशा मताचा माणूस आहे। मी बाकी दुनिया काही भाड मी आपल्या काही घेणं देणं, मी स्वतः सुखी राहायचं आपण बघतो बस। बाकी काय घेणं देणं नाही। कोणाविषयी आपण कोणाला काय वाईट बोलत नाही, कोणाला वाईट सांगत नाही। ज्याचं त्याच्यापाशी आपल्याला काय घेणं देणं नाही कोणाशी। आपल्याला पण कोण घेणं देणं काय सांगत नाही खरी सांग। त्यामुळे आपण स्वतः आनंदी राहणं लय महत्त्वाचं ह्या काळात। काय हे जीवन आहे। माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे असं म्हणतात बस, बाकी काय नाही। त्यामुळं एकच आयुष्य, किती आनंदी राहता येईल, किती हा जन्म परत नाही झाला तरी दुसरी काय माहीत नाही, पण ह्या जन्माच्या वेदना, ह्या जन्माचा त्रास ह्या जन्मी असतो असे। पुढच्या जन्माचं मागच्या जन्माचं कोणाला काय माहीत नाही। जे असेल ते ह्याच जन्मी असेल असे। त्याच्यामुळं बाबा जो कोण भेटला त्यांचे नीट बोला, चांगले वागा। काय कमेंट करू नका, कोणाविषयी वाईट कमेंट करू नका। बाबा त्यांनी तुला सांगितलं, जोपर्यंत तो तुमच्या तोंडावर बोलत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा विश्वास ठेवू नका असे। एक आहे फक्त मजेत राहा बस। बाकी किती कोण कमवते, किती काय गाड्या आहे कोणाकडे, किती बंगले कोणाकडे, किती घर आहे कोणाकडे, पण सुखी कोण आहे हे कोण सांगते का तुम्हाला? नाही सांगणार असे। ते माणसाला स्वतः सुखी राहायला शिकायला पाहिजे। माणूस आलाय म्हणजे जाणारच, ती गॅरंटी फुल आहे असे। त्यामुळे सुखी जीवन कशात ते शोधा। बाकी भानगडी सोडून द्या। आता सरपंचाचं इलेक्शन, झेडपीचं इलेक्शन, नगरसेवकाचं इलेक्शन आहे।
आता सगळी धुमाकूळच असेल सगळ्या गोष्टीचं असेल, पण त्याच्यामुळे आपले नातेसंबंध खराब करू नका कोणाबरोबर. बस हे नेते लोक जिंकतील हारतील ते जातील, त्यांचं काय परत 5 वर्षांनी दुसरे नवीन राहतील. मग तर आपल्या माणसाची व्यवस्थित राहावं बाबा, बस बाकी काय नाही. आपण तर कोणाला आता कोणीही सांगे ना, मग बोललं तर तोंड पाठी पुढं बोलायला आपल्याला जमत नाही. त्याच्यामुळं परखड राहावा, बिंदास राहावा, काय फरक पडत नाही. सरळ राहायचं, सरळ राहिले की काय होत नाही असंही. एवढं बोलून मी भाषण संपू. चला बाय. आता रील बनवतो एखादी. चला बाय.